नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी। कर्जमाफीबाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी केवळ 1851 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये केली होती। विरोधकांसह सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रस्ताव मांडले होते। त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 हेक्टर धानासाठी 15,000 ऐवजी 20,000 रुपये देण्याची घोषणा केली। राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे त्यांनी सांगितले। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पोर्टल सुरू करून 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देणार असल्याचे यावेळी ते म्हणाले। त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 177% वाढलेली आहे। पीक विमा योजनेत विक्रम 1,70,00,000 शेतकरी सहभाग घेतला। यासाठी राज्य सरकारने 5,174 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या 2,121 कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीने आगाऊ रक्कम म्हणून मंजूर केली आहे। 1,217 कोटी रुपयांचे आगाऊ वाटप करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। ते म्हणाले, आम्ही प्रत्यक्षात जाऊन पाहणी करतो, आम्ही घरी बसून फेसबुकला लाईव्ह करत नाही, अशी जोरदार टीका केली। अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक पंचनामा तयार करण्यात येत आहे। 32 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी, अकोला, नागपूर, अमरावती, गोंदिया आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यांचे पंचनामे अद्याप प्रलंबित आहेत व आतापर्यंत 9,75,059 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। यासाठी तुम्हाला 2,000 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे। पंचनामा होताच डीबीटीद्वारे मदत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाईल। आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।